नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या नोमॅडिक आयटिनरी या YouTube चॅनलवर. परत एकदा आपण एका नवीन ट्रिपसाठी निघालो आहे. माझ्यासोबत आहे तन्मय, छोटे मिया. यावेळेस आमच्या प्रवासाची सुरुवात ही ट्रेनने सुरतहून झाली. ट्रेनमध्ये सेकंड एसीने साधारणतः 12 तासाचा प्रवास करून आम्ही सकाळी 8:30 वाजता दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर पोहोचलो. तेथून जवळच 5 मिनिटाच्या अंतरावर सराई काले खान म्हणून मेट्रो स्टेशन आहे. मेट्रो स्टेशनकडे आम्ही चलत निघालो. आम्हाला एअरपोर्टला जायचं होतं. त्यासाठी पिंक लाईनने सराई काले खाते दुर्गाबाई देशमुख साऊथ कॅम्पसला पोहोचावे लागते आणि त्यासाठी साधारणतः 40 रुपयेचं तिकीट आहे. सराई दुर्गाबाई देशमुख साऊथ कॅम्पसला पोहोचल्यावर आपल्याला धौलाकोन या मेट्रो स्टेशनकडे जावे लागते. त्यासाठी फूट ओव्हरब्रिजचा वापर करावा लागतो. 10 मिनिटात आपण तेथे चलत पोहोचतो. तेथून मग आपण ऑरेंज लाईनने एअरपोर्ट जाण्यासाठी दुसरी मेट्रो पकडावी लागते. आमचं प्लेन हे संध्याकाळी होते. आम्ही 4 तास आधीच एअरपोर्टवर पोहोचलो होतो. बराच वेळ घालवल्यानंतर बोर्डिंग पास घेऊन आम्ही प्लेनमध्ये बसण्यासाठी निघालो. तन्मय पहिल्यांदाच प्लेनमध्ये प्रवास करणार होता, तोही इंटरनॅशनल. काठमांडूला चालला तन्या बॉईज. दिल्ली ते काठमांडू 1.5 तासाचा प्रवास जरी असला तरी मजेशीर झाला. पहिल्यांदाच मला एअर टर्ब्युलन्सचा अनुभव आला. बादलों के ऊपर वातावरण थोडे खराब असल्याने विमान बरेच हलत होते. त्यामुळे थोडी भीती वाटत होती. थोड्या वेळाने विमान स्टेबल झाल्यावर आम्ही नाश्ता वगैरे केला. आता मी नेपाळमध्ये आहे, काठमांडूमध्ये. 8 वाजेच्या दरम्यान रात्री आम्ही इथं पोचलो. हॉटेल बुक केलेली होती booking.com वरून. इथे येऊन मग आम्ही थाळीची ऑर्डर केली होती आणि आंघोळ वगैरे करून आता आम्ही जेवणाला बसलो आहे. थाळी एकदम सिंपल आहे. या प्रकारची भात आहे, फक्त भात, दही आणि एखादी सब्जी आहे. नेपाळी थाळीचा आस्वाद घेतलेला आहे मी आता. फक्त भात होता त्याच्यात आणि तन्मय गावीतूनच समाप्त केलेली आहे आणि आता झोपण्याची तयारी आमची झालेली आहे. उद्या भेटूया मग. आता फिरायला निघालो आहे. सकाळचा अजून दुकाने वगैरे काहीच उघडलेले नाही आहे. आता ओपनिंग करताय हे लोक. या प्रकारे चांगला आहे एरिया वाटत आहे. साफसफाई चांगली आहे.
फिरतोय, आम्हाला सिम कार्ड घ्यायचं आहे आता. सिम कार्ड घेण्यासाठी जाते आम्ही. दुकाने सर्व बंद आहेत. सकाळमध्ये आम्ही मनी एक्सचेंज करण्यासाठी फिरत होतो, पण इंडियन रुपीज सध्या हे काय माहिती आहे की लोक घेत नाही आहे आणि बहाणे बनवून देतात. चालत नाही, 1 वर्ष झालं आहे बंद झालेलं आहे म्हणून. असं त्यांना थाई बात एक्सचेंज करणार का बोललो होतो, तर करून देऊ असं सांगत होते. त्यानंतर 10,000चे मी इंडियन रुपी पण नेपाळी रुपीजमध्ये कन्वर्ट करून घेतले होते. थाई बातमुळे मला इंडियन रुपीज पण कन्वर्ट करता आले. सिटी म्युझियमजवळ आलो होतो. 10:30 वाजता ओपन होतो, पण आम्हाला अजून सिम कार्ड घेता आलं नाही आहे. सिम कार्डसाठी फिरतो आहे आम्ही आणि त्यासाठी आम्ही इकडे दुकाने पाहतो आहे. एखादं चांगलं सिम कार्ड घेतो. एनसेलचं सिम कार्ड इथं चांगलं भेटतं म्हणे. ते घेऊन आम्ही पटाव ॲप चालू करायचं आहे. त्याच्यानंतर मग आम्ही पशुपतीनाथ वगैरे नेपाळ काठमांडूमध्ये फिरणार आहे. सिम कार्ड काही आम्हाला मिळत नाही आहे. याच्या चुकीमुळे झालं आहे. एअरपोर्टवर घेऊन गेलं पाहिजे होतं. मस्त. इकडून काल रात्री गेलो होतो आणि त्याच मार्गाला आता इथेपर्यंत आलो आहे गोल फिरून. पण अजून काय आम्हाला सिम कार्ड भेटलेलं नाही. दुकाने बंद आहेत. कोलगेट कंगवा पण घे ना. कंगवा कोलगेट घेण्यासाठी आलेलो आहे. सुट्टे नाही आहे, सुट्टे पण करायचे आम्हाला, म्हणून एक ग्लॉसरीमध्ये आलेलो आहे. फर्स्ट टाइम है इधर इंडिया में, नेपाल पर फर्स्ट टाइम है. ओके, वेलकम टू नेपाल गाइस. सिम कार्ड घेण्यासाठी आलो होतो आणि एनसेल आम्ही घेतलं. मोबाइल शॉप का नाम मोबाइल हाईवे हमें पर लोकेटेड है. ओके. तो अगर किसी को सिम कार्ड मोबाइल नंबर बिगड़ा हुआ हो तो इधर रिपेयर भी होता है, सब होता है. सेकेंड हैंड मोबाइल, ब्रांड न्यू मोबाइल सब कुछ मिलता है. मोबाइल से लेके एक्सेसरी सब मिलता है. अगर इधर नेपाल पर विजिट करते हो तो थमल पर ज़रूर आना और मोबाइल ऐप पर ज़रूर आना. थँक्यू. आम्ही सिम कार्ड पाहण्यासाठी फिरत होतो. सिम कार्ड भेटलं. सकाळचा शनिवार असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी फिरलो होतो, पण शनिवार असल्यामुळे आम्ही विचारलं त्यांना, तर ते म्हणे शनिवारी दुकाने बंद राहतात. आणि थोडेफार आता चालू झाले आहे. पूर्ण एक चक्कर मारला आम्ही बराच मोठा. जवळजवळ एखादा तास फिरलो आम्ही. तेव्हा 11 वाजेच्या दरम्यान आम्हाला एक मोबाईल शॉप ओपन दिसलं आणि तिथं आम्ही सिम कार्ड घेतलं. आता थोडेफार दुकाने ओपन झाले आहेत, पण शनिवारी खास करून ते थोडे बंद ठेवतात. काठमांडू शहरामध्ये ठिकठिकाणी अनेक हिंदू मंदिरे आहेत आणि पर्यटक ते पाहण्यासाठी येत असतात. इथं या बाजूला चौक आहे, त्या तिथं नॅशनल सिटी म्युझियम आहे, तिथं जाते. काल रात्री आम्ही 8 वाजेच्या दरम्यान आलो होतो. त्यानंतर आम्ही booking.com वरून मी हॉटेल बुक केलेली होती. आधी दुसरी केली होती, पण नंतर मी ती कॅन्सल करून थामेल मार्केटमध्येच जवळ, कारण फिरायला सोपं आणि रात्री कुठं फिरायचं म्हणून थामेल मार्केटमध्येच एक द हॉटेल याला पिक म्हणून लिहिली होती. नारायण हिट्टी संग्रहालय हे 10 वाजल्यापासून ओपन होते. आतमध्ये प्रवेश करताना कॅमेरा, मोबाईल वगैरे अलाउड नसल्याने गेट जवळच असणाऱ्या लॉकरमध्ये जमा करावे लागतात. थामेल भागात नारायण हिट्टी संग्रहालय आहे. त्या इथे बराच मोठा पॅलेस आहे.
नेपाळी राजांच्या संग्रहालय येते. नेपाळी राजांच्या वस्तू, राहण्याचं ठिकाण वगैरे मोठा एरिया आहे पाहण्यासाठी. आणि तिथून भारतीय आणि चीनी लोकांसाठी 500 नेपाळी रुपयेचं तिकीट आहे. फॉरेनर्ससाठी थोडं जास्ती आहेत. आणि भूक लागल्यामुळे आता आम्ही जेवण करण्यासाठी निघालो आहे. दुपारी आम्ही जेवण करण्यासाठी एका हॉटेलवर थांबलो. थोडा वेळ तिथं आराम करून नंतर दरबार स्क्वेअर पाहण्यासाठी निघालो. दरबार स्क्वेअरच्या दिशेने जात आहे. फारच गर्दी आहे. शॉपिंगचे दुकाने फार आहेत तिथे. त्यामुळे फॉरेनर्स आणि पर्यटकांची फार गर्दी आहे इथे. हे अशा प्रकारे मंदिरे आहेत. नेपाळमध्ये हे अशा प्रकारे ठिकठिकाणी चौक आहेत. आणि दरबार स्क्वेअरच्या दिशेने अजून मला वाटलं दरबार स्क्वेअर जवळच आहे. थोडासा अंतरावर आहे आता. शूज, कपडे वगैरे फार गर्दी आहे घेण्यासाठी. काठमांडू शहरात हिंदू मंदिरे तर आहेतच, पण त्याचबरोबर बौद्ध स्तूपही आहेत. बुद्धाचं जन्मस्थान हे नेपाळमध्ये असल्याने बौद्ध धर्माचा येथे बराच प्रभाव आहे. बहुतेक हाच दरबार स्क्वेअर आहे. मध्ये जाण्यासाठी कुठे तिकीट काउंटर येते पाहूया आपण. अशा प्रकारे लहान गल्ल्या आहेत आणि पूर्ण शॉपिंगचे दुकाने आहेत. त्यामुळे फार गर्दी होते. आणि गर्दी होत असल्यामुळे लोक हे 2 व्हीलर जास्त करून वापरतात. जुन्या शाही महालाच्या समोर असणारा दरबार स्क्वेअर हा काठमांडूमधील एक ऐतिहासिक चौक आहे. तसेच वर्ल्ड हेरिटेजमध्येही याचा समावेश आहे. येथे बरेच मंदिरे आहेत. चौकात एक भैरवाची एक मोठी मूर्ती आहे. ती येथील एक मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. लाकूड विटांपासून ह्या प्रशस्त इमारती तयार करण्यात आलेल्या आहेत. सध्या भूकंपामुळे क्षतिग्रस्त झालेल्या असल्या तरीही आता दुरुस्त करण्याचे काम जोरात चालू आहे. एप्रिल 2015ला जो भूकंप आला होता त्यामध्ये अनेक नेपाळमधील बिल्डिंगा पडल्या होत्या. अनेकांना तडे गेले होते. आणि त्यानंतर नेपाळ सरकारने डागडुजी वगैरे करून परत तयार केले होते. माझ्याबरोबर पनवती आलेला आहे. एकदम खंडित. मी माझ्या कलेचा एक थोडा पण याला काय म्हणतात कदर नाही आहे. माझी फोटोग्राफीची टिंगल उडवतो येडा बाळवट.
त्या प्रकारे वेगवेगळ्या मूर्ती वगैरे अनेक कलाकृती साहित्य इथे विकण्यासाठी आहे. नेपाळच्या अर्थक्वेकच्या अजूनपर्यंत खुणा दिसत आहेत आपल्याला. बिल्डिंगांना तडे गेलेले, भिंतींना तडे गेलेले. इथे आम्हाला इथला पुजारी दर्शन द्यायला बाहेर आला होता. तिथं वरती मंदिर आहे. छोटाच लहान पोरगा होता, त्याने दर्शन द्यायला आला होता आणि कोणतरी महत्त्वाचं व्यक्ती. आम्ही एका मंदिरात गेलो, पण आधी आम्हाला या मंदिराच्या विषयी माहिती नव्हती. नंतर मंदिराचं महत्त्व कळाले. कुमारी देवीचं म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. कुमारी देवी ही जिवंत देवीच्या रूपाने मानली जाते. कुमारी देवी निवडण्याची एक कठीण परीक्षा घेण्यात येते. नेपाळमध्ये देवीला दुर्गाचं रूप म्हणूनही मान्यता आहे. दरबार स्क्वेअरमध्ये आम्ही बसलेलो आहे. हे पाठीमागे आहे शिवलिंग मंदिर आहे, शंकराचं मंदिर. मध्ये शिवलिंग आहे आणि लोक असे उंच उंच मंदिर बांधलेले आहे. तिथं वरती बसून राहतात. त्या तिथं गरुड भगवानची मूर्ती आहे आणि अशा प्रकारे पर्यटक आणि स्थानिक लोक फिरत आहेत. आणि आम्ही पण अशाच एका उंच मंदिरावर बसलेलो आहे. अत्यंत जुने असे मंदिर आहेत हे. संध्याकाळ होत आलेली आहे आणि आता आम्ही रूमच्या इकडे निघालो आहे. दरबार स्क्वेअरपासून आमची रूम 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आम्ही चलतच जाणार. लहान लहान गल्ल्या आहे, एकदम सुंदर अशा. हे अशा गल्ल्या आहेत आणि बाईक चालवणारे भरपूर राहतात, कारण लहान गल्ल्या असल्यामुळे 4 व्हीलर कमी आपल्याला दिसतात, पण बाईक चालवणारे भरपूर आहेत. गर्दी थोडी कमी होत गेली आहे. तिथं काहीतरी यात्रा आहे आणि आम्ही आता इकडे निघालो आहे. यात्रा मंजू वाटत काहीतरी यात्रा आहे, त्यासाठी थांबले आहे. वडापाव खाणारे लोक, असं काहीतरी यात्रा आहे इथे. कशाची तरी काही समजत नाही. नेपाळीमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे, पण बरीच गर्दी आहे इथे. असे वेगवेगळे खाद्यपदार्थ नैवेद्य दिलेले आहे आणि बरीच गर्दी आहे लोकांची. पण आम्ही पुढे चाललो.